तुकोबांची पालखी आज बेलवाडीत दाखल झाली। तुकोबांच्या पालखीच्या गोल रिंगणाला सुरुवात झाली। ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सुरू झालंय। आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेत आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे गुरुप्रसाद जाधव। गुरु, काय चित्र पाहायला मिळत आहे? आपण सगळेदार या सोहळ्याचा साक्षीदार होतोय। हा सोहळा आणि माऊलींचा अश्व आताच आपल्या समोरून गेलेला आहे। चोपदार एका घोड्यावरती स्वार होतात आणि दुसऱ्या घोड्यावरती संत स्वार होतात, अशी सगळी ही परंपरा आहे। बेलवडीमध्ये हा रंगणारा सोहळा आपल्यासोबत चोपदार आहे। चोपदार, मला सांगा की काय महत्व आहे या रिंगण सोहळ्याचं? या सोहळ्यामध्ये आम्ही 300 वर्षापासून आमची परंपरा चालू असल्यामुळं प्रत्येक वारकरी येथे उत्साहाने येतो आणि प्रत्येकाला आपले अश्व पाहण्यासाठी उत्सुकता असते। प्रत्येक झेंडेवाला असू, विणेकरी असू, महिला असू, भांडेवाली, तुळशीवाली, सर्व लोक आमच्या ह्याच्यात येतात। आम्ही 300 किलोमीटरहून इथे आलो। 300 किलोमीटर। निश्चितपणे 300 वर्षांची ही सगळी परंपरा आहे, जिथे आज आपण सगळे साक्षीदार होतोय। माऊलींच्या अश्वांचा हा तिसरा फेरा खरं तर सुरू आहे। देहूपासून सुरू झालेला तुकोबा माऊलींचा प्रवास, तुकोबा माऊलींच्या पालखीचा हा प्रवास आता बेलवडीमध्ये येऊन पोहोचलेला आहे। जवळपास 10 दिवसांचा हा प्रवास, कारण 16 तारखेला तुकोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान देहूमधनं झालं आणि तिथून आतापर्यंत 10 दिवस ही सगळी वारकरी मंडळी हजारोंच्या संख्येनं पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत, अखंड चालत आहेत आणि त्यांचा हा प्रवास आता जवळपास मध्यावर येऊन पोहोचलेला आहे। कारण 140 किलोमीटरचा पायी प्रवास झाल्यानंतर अजूनही 100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे त्या पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी। आणि तरीही त्यांचा उत्साह बघा, सगळेजण आता तुकोबा माऊलींचा अश्व ज्या मातीतून गेला ती माती आपल्या घरी घेऊन जाणार आहेत, ती माती आपल्या कपाळी लावणार आहेत। अशी परंपरा आहे की ही माती कपाळाला लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते, त्याचबरोबर ही माती आपल्या शेतात टाकल्यामुळे आजूबाजूला मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने लोक उभे होते। पुन्हा एकदा माऊलींच्या घोड्याचा एक आणखी एक प्रदक्षिणा पालखीला घातली जातो। पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर आता जे लोक या बॅरिकेडच्या बाहेर उभे होते ते लोक हळूहळू आता रिंगणात येत आहेत आणि माऊलींचा घोडा ज्या मातीतून गेला ती माती आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। ही गर्दी आहे, पण या गर्दीमध्ये एक उत्साह आहे, ऊर्जा आहे। ती ऊर्जा आपल्याला इथं बघायला मिळते। माऊलींचा घोडा पुन्हा एकदा आपल्या समोरून जाताना आपल्याला पाहायला मिळाला। एका घोड्यावरती चोपदार असतात आणि दुसऱ्या घोड्यावरती स्वतः संत प्रवास करत असतात, प्रदक्षिणा मारत असतात, असा एक समज आहे। आपापले खेळ खेळायच्या रिंगणामध्ये आलेल्या भाविकांनी आपापले खेळ खेळा रिंगणामध्ये